समस्त मित्र परिवारांना एवढंच विनंती आहे की आपण सर्वांनी एकजुटून आवर्जून आपल्या रॅलीमध्ये कुठेही गालबोट लागणार नाही त्या पद्धतीने सर्वांनी आवर्जून काळजी घ्यायची। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण इथे रॅली 10 वाजता येणार आहे आणि 10 वाजता आल्यानंतर आपण इथे रॅली बंद केल्यानंतर संबंधित आपल्या ह्या विभागामध्ये इथे आपण स्टँडिंग डीजे लावणार आहे। तर आपण व्यवस्थित मनोरंजन करावं, काही चिंता करायची नाही। फक्त एवढंच आहे, आपल्याला संबंधित पोलीस ठाण्यांना पण सहकार्य करायचं आणि पोलीस ठाण्यांना पण आमची विनंती आहे ते देखील आपल्याला सहकार्य करतील। एवढंच बोलतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समीरबाई आणि सुशीलबाई या आपले विभागाचे 2 हिरो आहेत। मी समीरबाईंना विनंती करतो आपण देखील समोर येऊन सुशीलबाई आणि समीरबाई एकत्र असतील। सुरुवात करतो रे पाचशे मारांना सलामी देऊन पक्षाची सुरुवात करतो रे पाचशे मारांना सलामी देऊन मिलिंद जाधव यांचं देखील हार्दिक स्वागत। मिलिंद जाधव आमचे मिलिंद जाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मेरे भारत का
ठिकाणी चांगल्या चांगल्या वाईट सगळ्या कार्यक्रमामध्ये होतात, पण एवढ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित झाला त्या रॅलीमध्ये, त्याबद्दल मी समस्त विभागाचे आणि सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या इथे असे बरेच काही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि ह्या मुलांनी देखील बऱ्याच पद्धतीने शिस्त पद्धतीने कार्यक्रम केले, त्या मुलांसाठी पण तयार झाला पाहिजे आणि खूप मेहनत घेतलेली आहे. आणि थोडक्यात उद्या विशेष करून महिलांसाठी रमाईचं कुंकू ही संकल्पना मांडून आपण संपूर्ण महिलांचा एक चांगला कार्यक्रम घेणार आहे. त्याच्यानंतर रात्री डीजे 12 वाजेपर्यंत वाजणार आहे. आपण मनसोक्त त्यामध्ये मनोरंजन करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी ताईंना पण विनंती करेन की उद्या तुम्ही या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहा आणि अभयाताई जवळजवळ 250 महिन्यांचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा होतो. आमची शाखा क्रमांक 385, त्याचबरोबर 520 आणि 434 आणि महात्मा फुले नगर आपले जे काही महिला मंडळ आहे या सर्वांना मिळून एकत्र हा कार्यक्रम करायचा आहे. अशा शिस्त पद्धतीने आपला जर कार्यक्रम झाला ना, गोरेगाव पोलीस स्टेशनचा कोणी इथे येऊ शकत नाही. कारण शिस्त पाळणं ही आपली पण जबाबदारी असते आणि कार्यक्रम आपण करतो तर आपल्या मागे जो ग्रुप असतो, जी टीम असते काम करण्याची, तर त्यामुळेच आजचा आणि कालचा कार्यक्रम एकदम यशस्वी झाला आणि उद्याचाही कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडेल अशी मी विनंती करतो. पुन्हा एकदा ताईंसाठी जोरदार तयार झाला पाहिजे. आज जे मनोरंजन झालं त्याबद्दल मी ताईंना 2 शब्द बोलण्यासाठी मी अभयाताई सोनावणे यांना पण विनंती करतो की त्यांनी मंचावरची कृपा करावी. तुझा मानाचा मान
त्या लहान मुलांनी तो कार्यक्रमाचं मनोरंजन झालं पाहिजे अशा पण जो सुरू ठेवला आणि तुम्ही देखील त्या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतो. थोडक्यात विषय असा आहे, आपल्या युवा भीमसैनिकाच्या वतीने दरवर्षी आपण रॅली काढतो, विविध कार्यक्रम करतो आणि अशा वेळेला आमच्या महिला, आमच्या विभागातील आमच्या महिला, आमच्या भगिनी या आम्हाला आवर्जून सहकार्य करतात. मग आमच्या वहिनी साहेब असू द्या किंवा आमच्या आजीबाई असू द्या, कोणी पण असू द्या, आमच्या ताई असू द्या, त्या आवर्जून आम्हाला प्रत्येक वेळेला सहकार्य करतात. आणि त्या निमित्ताने आम्ही असा विचार केला करून आपल्या महिलांसाठी काही ना काही एक गिफ्ट द्यायचं, छोटे यथाशक्ती काही म्हणून. तर अशा पद्धतीने तो आपण एक छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे. एक फूल आणि एक छोटीशी गिफ्ट द्यायची आणि त्याच्यानंतर पुन्हा कार्यक्रम आपला चालू राहणार आहे. आणि महिला, विशेष करून महिलांसाठी स्पेशल आपण एक मनोरंजनासाठी DJ सोनूला पण मी विनंती करेल करून अर्धा तासासाठी महिलांना फुल एन्जॉय करण्यासाठी आपण तो DJ साऊंड सोडून टाकायचं आहे. तर मी विनंती करतो ज्योती सोनावणे, दीपाली धोत्रे, त्याचबरोबर मी आता समजता मी सगळ्यांची नावं मला येणार नाहीत, सगळ्या महिलांनी वरती यावे आणि त्या एक जी गिफ्ट आणि ती फुल आहे त्या महिलांना देऊन 5-10 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम होईल. त्याच्यानंतर कार्यक्रम पुन्हा चालू होईल. पण रॅलीमध्ये जी आपण रॅली काढलेली 14 तारखेला, तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. त्या संविधानामुळे प्रत्येक स्त्रीला एक स्वातंत्र्य मिळालं, पुरुषा एवढा तिला समान हक्क मिळाला. जी डिलेवरी झाल्यावर त्यांना सुट्टी मिळते 6 महिने भर पगारी रजा, ती डॉक्टर बाबासाहेबांमुळेच मिळाली. आणि ती फक्त बौद्ध धर्मातल्या स्त्रियांसाठी नाही आहे, ती प्रत्येक जाती धर्मातल्या सर्व स्त्रियांसाठी आहे. म्हणून इथे ज्या उपस्थित असलेल्या सगळ्या महिला, स्त्रिया म्हणजे माझ्या बंधू भगिनी ज्या आहेत, माता, त्या सर्वांसाठी मी पहिलं त्यांचं आभार मानते की आज त्यांच्या उपस्थितीमुळे आपण माता रमाईंचं कुंकू हा प्रोग्राम आपण आज साजरा करत आहोत. आज प्रत्येक स्त्री ही पुरुषाबरोबर उभी राहू शकते. 4 माणसांमध्ये स्त्रीला बोलण्याचा जो अधिकार आहे तो बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालाय. हे करून ठेवलेलं आहे. आणि केव्हाही आपल्या इथे आपण शिवजयंती पण करतो, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतो, त्याचबरोबर आपण गणेशोत्सव असू दे, समस्त आपण इथे उपस्थित असलेल्या सर्व जाती धर्माची लोक आपण मिळून तो कार्यक्रम करत असतो. त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक समाजाचा, प्रत्येकाचं योगदान त्या पद्धतीने असतं. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार दिले. ज्याला त्याला आपल्या जातीचा आणि धर्माचा आदर आणि स्वाभिमान असलाच पाहिजे. परंतु जेव्हा आपण समाजाच्या बाहेर, आपण घराच्या बाहेर येतो, तेव्हा ह्या समाजामध्ये विविध जाती प्रकारचे सगळी जण असतात आणि ते आपले मित्रबंधू असतात. अशा पद्धतीने हे संविधान आहे. आणि हा जो अखंड भारत जो आहे, गुजरात असू दे, मराठा असू दे, या सगळ्या राज्याला जोडून ठेवलेलं आहे. ते फक्त एकमेव म्हटलं तर संविधान आहे. आणि अखंड भारत असाच टिकून ठेवायचा असेल तर या संविधानाला आपल्याला तुम्हा सर्वांना टिकून ठेवणं गरजेचं आहे.
जगामध्ये कुठं बी जाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. दुश्मन जवळ जवळ खतवून जागे, इकडे तिकडे बघू नको बाप भीमराव हाय. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या बाबाचा दरार आहे. HK Star.